चला आता आपलं कौशल्य दाखवून चार पैसे कमवूया. आपल्याला मोठं खूप व्हायचं आहे, पण सुरुवात तरी करूया. जे काही संधी मिळत आहे तर त्याचं सोनं करूया. चला रोजगार घेऊया, चला रोजगार बनूया, रोजगारी बनूया, चला बिझनेसमॅन बनूया. नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलांबोवाचा या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. थोडा उशीर झालाय त्याच्याबद्दल क्षमा मागतो, कारण व्हिडिओ खरं तर यायला पाहिजे होता खूप दिवस आधीच, कारण होळी होऊन खूप दिवस झालेले आहेत. आता त्या दिवशीच योजना घोषित झाली, त्यानंतर एक 2-3 दिवसात योजना ही सांगायला पाहिजे तुम्ही. पण आपलं तुम्हाला माहित आहे की माहिती द्यायची तर संपूर्ण माहिती द्यायची, नाहीतर द्यायची नाही. कारण उगाचच खोटी माहिती देऊन किंवा तुम्हाला अर्धवट बुमरँग करून मला काहीच भेटणार नाही आहे. आपला उद्देशच तो आहे की स्पष्टरित्या किंवा सगळी सविस्तर माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न आपला असतो. तर आजची योजना कोणती आहे आता तुम्हाला होळीच्या निमित्तानं म्हणल्यानंतर समजलं असेल. जे दिव्यांग प्रोत्साहन निधी दिला जाणार आहे किंवा दिव्यांग टूलकिट घेण्यासाठी जे काही निधी दिला जाणार आहे 15,000 रुपये, तर त्याच्या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत. तर एक काय आहे 15,000 निधी? ही नवीन योजना आहे का, किंवा या योजनेबाबतीत पैसे परत द्यायचे आहेत की नाही द्यायचे आहेत, किंवा या योजनेसाठी लागणारी कागदपत्र, ही योजना कुठल्या दिव्यांगांना मिळणार आहे, सगळ्या गोष्टींची चर्चा करूया. पहिला सांगतो, ही योजना पहिली नवीन आहे का, तर नवीन अजिबात नाही योजना ही योजना अजिबात नवीन नाही. ही योजना जुनीच आहे. 30 वर्ष झालं चालू आहे ही योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर याच्या 30 वर्ष म्हणजे याच्या पाठीमागे 30 वर्ष पर्यंत 1,000 रुपये दिले जायचे. लक्षात घ्या, 1,000 रुपये दिले जायचे प्रोत्साहनासाठी, म्हणजे रोजगार सुरू करण्यासाठी दिव्यांगांना. पण आता ते 15 पट वाढवून जवळपास 15,000 रुपये करण्यात आलेले आहेत. तर हे कुणाच्या आशीर्वादाने झाले किंवा कुणामुळे झाले हे? तर पहिलं म्हटलं तर आपले बच्चूभाऊ कडू. कारण का? बच्चूभाऊ कडूंनी भारतातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय आणलं, आणि दिव्यांग मंत्रालय आणलं म्हणून तिथं दिव्यांग सचिव पदावरती तुकाराम मुंडे सर आले. आणि तुकाराम मुंडे सरांनी बघितलं की आता वाढती महागाई किंवा 1,000 रुपयामध्ये कोणतंच टूलकिट येत नाही किंवा घेऊ शकत नाही तो दिव्यांग, आणि त्याचा रोजगार सुरू करू शकत नाही किंवा त्याचा व्यवसाय सुरू करू शकत नाही. हे त्यांनी पाहिलं किंवा हे त्यांनी अभ्यासलं, आणि त्याच्यात त्यांनी 15% वाढ केली आणि जवळपास 15,000 रुपये त्याचे प्रोत्साहन राशी केलेली आहे. लक्षात घ्या. आता भरपूर जण माहिती देत आहेत मला, किंवा भरपूर जणांनी माहिती दिली पण असेल तुम्हाला, लक्षात आहे. पण कशासाठी दिली आहे ती माहिती? म्हणजे एक तर शिलाई काम, दुसरं म्हणजे पार्लर, आणि तिसरं म्हणजे मोबाईल रिपेअरीचं. या 3च गोष्टींमध्ये तुम्हाला हे फॉर्म भरता येणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. पण असं आहे का? तर असं मुळीच नाही आहे. असं मुळीच नाही आहे. प्रत्येक दिव्यांगाला याच्यात फॉर्म भरता येणार आहे का? तर हो, 100% भरता येणार आहे. तर फॉर्म भरण्यासाठी कागदपत्र कोणती कोणती लागणार आहेत? पहिलं म्हणजे तुमचं आधार कार्ड, दुसरं UDID कार्ड जे 40% वरचं असेल, तिसरं डोमासाईल किंवा रहिवास प्रमाणपत्र जे ग्रामपंचायत वगैरे नगरपालिका देते ते, चौथं तुमचं फोटो, एक आयडेंटिटी साईज फोटो, आणि 5वं तुमचं जे बँक पासबुक झेरॉक्स, ज्या बँक पासबुकला किंवा ज्या बँक अकाउंटला तुमचं आधार कार्ड लिंक आहे किंवा DBT झालेलं आहे तर ते. लक्षात आलं. आणि तुमचं अजून एक कागद म्हणजे महत्वाचा कागद म्हणजे तुमचं कौशल्य किंवा तुमचं जे काही प्रशिक्षण झालेलं आहे, प्रशिक्षण, रोजगार व्यावसायिक प्रशिक्षण असेल किंवा कोणतेही सरकार मान्य प्रशिक्षण असेल, संस्थेतून झालेलं किंवा सरकारकडून प्रशिक्षण घेतलेलं असेल, तर त्याचं तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तर ते प्रमाणपत्र एक तुम्हाला लागणार आहे. ते प्रमाणपत्र देऊन तुम्ही तिथं ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता. आता हे ऑनलाईन ऍप्लिकेशन कुठं करायचं आहे? तर ऑनलाईन ऍप्लिकेशन दिव्यांग सहायता पोर्टलवरती ऍप्लिकेशन करायचं आहे. ना कोणत्या पंचायत समितीत जायचं आहे, ना कोणत्या समाज कल्याणमध्ये जायचं आहे, ना कोणत्या ऑफिसमध्ये जायचं आहे. घर बसल्या आपल्याला रोजगारासाठी जे काही निधी पाहिजे आहे, जे काही पैसे आपल्याकडे नाहीत म्हणून आपण रोजगार करत नाही, किंवा आपल्यामध्ये असलेले जे काही कलागुण आहेत तर ते आपण बाहेर काढू शकत नाही आहे. बाहेर काढण्यासाठी प्रत्येक गोष्टीच्या आपल्या कला आहेत, आपल्याकडे कौशल्य आहे, पण ते कौशल्य बाहेर काढण्यासाठी पैसे लागतात. बरोबर आहे. आता महागाईत या पैसे लागतात, मग ते पैसेच सरकार आता तयार करून देते आपल्याला. सरकार पैसे उभा करते, फक्त आपल्याला त्याच्यात घर बसल्या कसा व्यवसाय आपण करू शकतो किंवा घर बसल्या आपण कसा व्यावसायिक बनवू शकतो यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. लक्षात घ्या. राशी थोडी आहे पण सुरुवात तर आहे. म्हणजे आपल्याला 10 लाख 20 लाख मिळत नाही आहेत, पण कसं सुरुवात करण्यासाठी काहीतरी पाहिजे होतं आपल्याला, आणि ते मिळतंय आता, तर त्याचा लाभ घेतला पाहिजे आपण. आता लक्षात घ्या. हे तर मी सांगितलं की म्हणजे कोणती कागदपत्र हवी आहेत तुमच्याकडे. बरोबर आहे. आता हे 15,000 परत द्यायचे की नाही द्यायचे, हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा. तर 15,000 परत द्यायचे नाही आहेत. प्रोत्साहन अनुदान आहे ते. अनुदान म्हणजे अनुदान कधीच परत द्यायचं नसतं. लक्षात घ्या. अनुदान कधीच परत द्यायचं नसतं. त्याच्यामुळे अनुदान हे आपल्यासाठी कायमस्वरूपी दिलेलं असतं. ते पैसे 15,000 रुपये, ही गोष्ट क्लिअर झाली. आता याच्यासाठी पात्रता काय काय आहे?
तुमच्याकडे सरकारी प्रशिक्षण केंद्रातून किंवा सरकार मान्य प्रशिक्षण केंद्रातून जे काही सरकार मान्य जे सर्टिफिकेट वाटतात तर त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतलेलं तुमच्याकडे सर्टिफिकेट हवं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही परमनंट दिव्यांग हवा. 21 प्रकारचे कोणतंही चालतंय, परमनंट हवं. 40% वरचं, तिसरं 40% वरचं तुमचं प्रमाणपत्र हवं. चौथं, महाराष्ट्राचे नागरिक हवं तुम्ही आणि महाराष्ट्रात तुमचं दिव्यांग प्रमाणपत्र काढलेलं असावं. आलं लक्षात. आणि तुमच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र पाहिला पाहिजे. UDID कार्ड नसले तर चालेल, पण प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र हे पाहिजेच पाहिजे. ह्या थोडक्या छोट्या छोट्या अटी आहेत. लक्षात आलं. आता बघा, भरपूर जण माहिती देतात की पार्लर किंवा तुमचं मोबाईल रिपेरीचं आणि शिलाईकाम या 3साठी मिळणार आहे. पण असं आहे का? तर असं मुळीच नाही आहे. सगळ्या दिव्यांगांना याचा लाभ मिळू शकतो. आता बघा, ITI केला असाल तुम्ही, 10वी नंतर ITI केला असाल 2 वर्षाचा किंवा 1 वर्षाचा, त्याला सुद्धा चालणार आहे. त्यांच्या ITIचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर त्याला सुद्धा चालणार आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही जर MSc IT केला असाल त्याला चालणार आहे. शिलाई कामाचं जर सरकारी प्रशिक्षण 2 महिने, 3 महिने, 6 महिन्याचं घेतलं असाल तर त्याच्याकडचं सर्टिफिकेट असेल तर तुमच्याकडे ती पण चालणार आहे. पण जे दिव्यांगांचे कॅम्प्स होतात वेगवेगळे जे मुंबई असू दे, नागपूर, नाशिक असेल किंवा इकडे सांगली असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल, इकडे कॅम्प्स होतात आणि त्या कॅम्पला तुम्ही अटेंड केला असाल तर तिथले कॅम्प केलेलं तिथलं तुमचं जर सरकार मान्य जर त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा तुम्ही अपलोड करू शकताय. लक्षात घ्या. आता कोणत्या कोणत्या व्यवसायासाठी आपण करू शकतो ऍप्लिकेशन? तर बऱ्यापैकी सर्व व्यवसायांसाठी आपण ते ऍप्लिकेशन करू शकतो. सर्व व्यवसायांसाठी ती प्रोत्साहन राशी दिली जाणार आहे. असं नाही की फक्त घरातून होणारा व्यवसायच फक्त मिळणार. आता तुम्ही म्हणाल की मी तर शिलाई काम करत नाही, मी तर ते माझं झेरॉक्स मशीन दुकान नाही आहे, किंवा माझं कॉम्प्युटर नाही आहे, किंवा माझ्याकडे पार्लर नाही आहे, माझ्याकडे पार्लरचा कोर्स नाही आहे, किंवा मला मोबाईल रिपेअर करता येत नाही, किंवा मला मोबाईल रिचार्ज करता येत नाही, असं तुम्ही म्हणाल तर तुमचा किराणा स्टोअर असेल तरी सुद्धा चालणार आहे. तुमचं चप्पलाचं दुकान असेल तरी सुद्धा चालणार आहे, किंवा चप्पल रिपेअर करताना असले तरी सुद्धा चालणार आहे. तुम्ही काय म्हणतात त्याला, एखादं सॅक शिवत असाल किंवा बॅग शिवत असाल तर ते सुद्धा चालणार आहे. तुमच्याकडे दुसरं आणि काय मातीपासून तुम्ही वस्तू तयार करून विकत असाल ते चालणार आहे. परत तुम्ही एखाद्या प्लॅस्टिकच्या वस्तू तयार करत असाल, लाकडापासून वस्तू तयार करत असाल, कोणत्याही वस्तू तयार करून विकत असाल तरी सुद्धा ते चालणार आहे. किंवा तुम्ही म्हणजे दूध विकत असाल किंवा अन्य कोणत्या गोष्टी विकत असाल तर त्याचं सुद्धा प्रशिक्षण केंद्र आहेत. मिरज असेल, नागपूर असेल किंवा मुंबई असेल, इथे या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र आहे. तर तिथून तुम्ही सर्टिफिकेट घेतलेलं असलंच पाहिजे असं काही नाही आहे. आता तुमच्याकडे तुम्ही म्हणाल की माझ्याकडे तर कुठलंच प्रमाणपत्र नाही आहे, पण माझं किराणा स्टोअर आहे, पण मला तिथे एक झेरॉक्स मशीन घ्यायचं आहे, मला एक कॉम्प्युटर घ्यायचा आहे, तिथं मला एक हे घ्यायचं आहे मशीनचं, ते एक मशीन घ्यायचं आहे, किंवा मला तिथे एक साईड बिझनेस चालू करायचा आहे, यासाठी पण घेऊ शकतो का? म्हणजे आता मी तर इलेक्ट्रिशियन नाही आहे, किंवा मला तर मोबाईल रिपेअर करता येत नाही, मला तर शिलाई काम करता येत नाही, मला तर बाकीच्या गोष्टी करता येत नाहीत, मग काय करायचं? माझं जर किराणा दुकान आहे वगैरे, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, तर त्यांनी काय करायचं, त्यांनी तुमचा उद्यम आधार किंवा शॉपॅक कार्ड तुम्ही जोडला तर चालतंय तात्पुरतं, पण तुम्हाला तात्काळ लाभ मिळणार नाही. जर तिथं संख्या जास्त झाली फॉर्म भरणाऱ्यांची तर तुम्हाला तात्काळ लाभ मिळणार नाही. पण जर तुम्हाला लाभच हवा असेल तर तुम्ही ट्रेनिंग घेण्याआधी फॉर्म जर भरला असाल तर तुम्ही ट्रेनिंगला ऍडमिशन घेऊ शकताय. तुमच्या ज्या काही तुमचं शॉप आहे किंवा तुम्हाला ज्या काही विभागातून तुम्हाला जर ते 15,000 हवे आहेत तर त्या विभागातलं तुम्ही तिथं प्रशिक्षणाचं सर्टिफिकेट घेऊ शकताय. कसं तर ते प्रशिक्षणाला ऍडमिशन घेतला की ती ऍडमिशनची पावती मिळते ती अपलोड करू शकताय, आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट सरकार मान्य किंवा सरकारी जे काही संस्था आहेत तर त्या सरकारी संस्था किंवा सरकार मान्य ज्या संस्था आहेत तर त्या तुम्हाला सर्टिफिकेट देतात. ते सर्टिफिकेट अपलोड केला की तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. लक्षात घ्या. आलं लक्षात. जरी आता आपण प्रशिक्षण घेत नाही आहोत पण प्रशिक्षण घेण्याआधी सुद्धा आपण ऍप्लिकेशन करू शकतो. प्रशिक्षण घेण्याआधी सुद्धा आपण फॉर्म भरू शकतो आणि नंतर आपण प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतो. प्रशिक्षणासाठी सुद्धा अर्ज करता येतो. घर बसल्या प्रशिक्षण घेता येतं, असं नाही की घर बसल्या प्रशिक्षण घेता येत नाही. असे कित्येक संस्था आहेत ज्या घर बसल्या MSc IT असेल किंवा टॅली असेल किंवा अन्य कोणत्याही प्रशिक्षण तुम्हाला घर बसल्याही देत आहेत. लक्षात घ्या. तर त्याच्यासाठी तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकताय, घर बसल्या सुद्धा घेऊ शकताय. तिथे जाऊन घ्यायची इच्छा असेल तर तिथे जाऊन, नागपूरमध्ये संस्था मोठी आहे, मिरजमध्ये जे सांगलीचं मिरज तालुका आहे तर त्या मिरजमध्ये सुद्धा संस्था मोठी आहे, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये संस्था मोठमोठ्या आहेत ज्या प्रशिक्षण देतात, ज्या मुलांना प्रशिक्षण देतात. पण हे 15,000चं पहिला एक सांगतो, मुळात म्हणजे मुलींना पहिला प्राधान्य दिलं जाणार आहे, स्त्रियांना पहिलं प्राधान्य दिलं जाणार आहे. जे शिलाई काम करतात किंवा जे अन्य गोष्टी करतात तर त्यांच्या पार्लर काम त्यांना पहिलं प्राधान्य, आणि मग दिव्यांग मुलांना प्राधान्य दिलं जाणार आहे. आलं लक्षात. उद्यम आधार तुम्ही जोडू शकताय, ते पण करू शकताय. 15,000 कोणाला परत द्यायचे नाहीयेत, आपण सरकारला ना कोणाला परत द्यायचे नाहीत. आपल्याला व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा व्यवसायात ऍडिशनल काहीतरी गोष्टी करण्यासाठी आपल्याला ते 15,000 अनुदान दिलं जाते किंवा सहाय्य केलं जाते दिव्यांग मंत्रालयाकडून किंवा दिव्यांग कल्याण विभागाकडून आपल्याला ते सहाय्य केलं जाते. लक्षात घ्या.
आणि याचा लाभ आपल्याला कुठं घ्यायला जायचं नाहीये. आपण घरात बसून आपल्या मोबाईलवरून सुद्धा लाभ घेऊ शकतो. मोबाईलवरून फॉर्म भरू शकतो, कॉम्प्युटरवरून फॉर्म भरू शकतो. फॉर्म भरल्यानंतर आपण जे बँक पासबुक आपण तिथे अपलोड केलेलं आहे, ज्या बँकेला आधार कार्ड आपल्या लिंक आहे ते बँक पासबुक अपलोड केलेलं आहे, त्या खात्यावरती आपले डायरेक्ट पैसे ते 15,000 येणार आहेत. ना आपल्याला कुठं कागदपत्र जमा करायला पंचायत समितीला जायचं आहे, ना समाज कल्याणला जायचं आहे, ना कोणत्या ऑफिसला जायचं आहे, कुठेच जायचं नाही. आपल्याला घर बसल्या त्याचा लाभ मिळणार आहे. आलं लक्षात? तर या गोष्टी आहेत. आणि कोणताही व्यवसाय तुम्ही करत असाल तर त्याचं नंतर प्रशिक्षण तुम्ही घेऊन त्याचं सर्टिफिकेट घेऊ शकताय. याला अंतिम मुदत आहे का हे फॉर्म भरला तर अंतिम मुदत नाही आहे. अंतिम मुदत नाही आहे. हे वर्षभर चालू असतं प्रशिक्षणाचं. किंवा हे प्रोत्साहन अनुदान जे दिव्यांग टूल किट घेण्यासाठी जे काही दिलं जाणार आहे प्रोत्साहन, तर ते वर्षभर चालू असतं. याला मुदत नसते. म्हणजे कोणी सांगेल 15 दिवसाचं आहे, 20 दिवसाचं आहे वगैरे, तसं काही नसतं. लक्षात घ्या. वेळोवेळी ही योजना सुरू राहते, चालू होत राहते. त्याच्यामुळे तुम्ही आत्ता जरी प्रशिक्षण घेतलं नसाल तर कुठल्या तरी एका ह्याच्यात तुम्ही फ्रीमध्ये प्रशिक्षण केंद्र जॉईन करू शकता किंवा तिथे प्रशिक्षण घेऊ शकता. आणि ते प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला ते 15,000 घेता येऊ शकतात. तुम्हाला आता समजा तुमच्याकडे कोणतंच प्रशिक्षण नाही पण तुमचं MSCIT कार्ड असेल, MSCITचं सर्टिफिकेट असेल, तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही ते अप्लाय करू शकता. कारण MSCIT कार्ड सुद्धा सरकार मान्य जर संस्थेकडून तुमच्याकडे MSCIT झालेला असेल, तुमचा MSCIT किंवा MSCITच्या पुढचा कोर्स झाला असेल कॉम्प्युटरचा, तर त्याला सुद्धा पात्रता आहे किंवा त्याला सुद्धा 15,000 घेण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्रातील कोणताही रहिवासी असू दे, म्हणजे महाराष्ट्रात कुठेही राहत्याला असू दे, तो दिव्यांग असला पाहिजे, 40% वरती असला पाहिजे आणि तो महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे, एवढंच आहे अट. आणि तुमच्याकडे प्रशिक्षणाचं असलं नसलं तरी सुद्धा ते नंतर करून, प्रशिक्षण नंतर करून तुम्ही ते अपलोड करू शकताय. पण आता फॉर्म तुम्ही भरू शकताय. फॉर्म तिथं नंबरमध्ये येण्यासाठी तुम्ही फॉर्म तो भरू शकताय. आलं आहे लक्षात तुमच्या? बऱ्यापैकी गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलाय, बऱ्यापैकी गोष्टी इसकडून सांगण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला समजल्या असतील, समजल्या नसतील तर तुम्ही मला नक्की संपर्क करा. ज्या काही गोष्टी आहेत तर त्या क्लिअर करण्याचा प्रयत्न करूया आपण. आणि अजून काय मार्ग निघतात तर ते काढण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करूया. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.